कोल्हापूरमध्ये आयोजित महिला सहकार मेळावा आणि सहकार सम्राज्ञी सक्षम महिला सक्षम सहकार पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला। यावेळी कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सहकार क्षेत्रातील महिलांच्या योगदानाचे कौतुक केलं। महिलांच्या माध्यमातून सहकार चळवळीला नवी दिशा मिळत असून पतसंस्थांच्या बळकटीकरणासाठी आवश्यक त्या कायदेशीर सुधारणा लवकरच करण्यात येतील अशी ग्वाही त्यांनी दिली। पतसंस्थांमधील ठेवींना विमा संरक्षण देण्याबाबत शासन सकारात्मक असून सोने तारण कर्जदारांना नाममात्र सभासद करण्यासाठी सहकार कायद्यात बदल प्रस्तावित असल्याचंही त्यांनी सांगितलं। याशिवाय तरलता निधीच्या गुंतवणुकीसंदर्भात अधिक लवचिकता आणण्याबाबतही शासन स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी नमूद केलं। महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे आणि सहकार क्षेत्रात आपलं स्थान अधिक मजबूत करावं असं आवाहनही त्यांनी केलं। यावेळी महापौर रूपाराणी निकम यांनी महिलांच्या मानसिक आणि आर्थिक सक्षमीकरणावर भर देत यशासाठी सातत्य आणि चिकाटी आवश्यक असल्याचं सांगितलं। कार्यक्रमाला सहकार क्षेत्रातील पदाधिकारी, महिला प्रतिनिधी आणि विविध पतसंस्थांच्या सदस्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती।